हॅलो, कसे आहात सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलमध्ये श्री अँड विशाल यूट्यूब चॅनलवर. आणि आता मी तुम्हाला दाखवते किचनमध्ये काय चालू आहे ते. चला, आज की ताज़ा खबर. चला, मी किचनमध्ये मला दाखवते काय चालू आहे ते. हे पहा. हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ चॅनलमध्ये. कोण लागले तुमच्या मागे? कोण मागे लागले? माझ्या मागे कोणी नाही लागलाय. मी सकाळी सकाळी कॉफी बनवत आहे. तर नॉर्मल बनवतो विदाउट शुगर. कॉफीमध्ये फक्त शुगर नसते आमच्या, बाकी सगळ्या गोष्टींमध्ये शुगर चालते आम्हाला. नाही, ही खोटं बोलते. ही खाते, मी नाही खात. मी खूप हेल्थ कॉन्शियस आहे. काही टाइमासाठी वेकेशनली हेल्थ कॉन्शियस असतो मी. आता मी तुम्हाला दाखवते कॉफी कशी बनवायची. ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे थोडंसं पाणी. एकदम ही माझी पद्धत आहे कॉफी बनवायची. मला अशीच कॉफी आवडते. कोण कोण सकाळी कॉफी घेऊन पितं? आमच्या ज्यामध्ये व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी. आमच्या घरामध्ये कॉफीची सवय एकच माणसांना आहे, ते म्हणजे आमचे मामा. मला वाटतं त्यांनी चहा पिला असेल असं मला आठवत नाही. ते कॉफीच पितात. मी जेव्हापासून मी त्यांना बघतो. ह्या माणसाचे खूप जास्त चोचले असतात. पहा, यापेक्षा डायरेक्ट पाण्यामध्ये कॉफी टाकून चमच्याने हलवून प्यायचे होते. नाही, ती जो बनली असती ती नॉर्मल कॉफी बनली असते. ही CCDची कॉफी बनली आहे. नेक्स्ट स्टेज. हे कॉफीचा पेपर इथे पोटावर टाकलेला आहे. अजून मी सफाई केली नाही आणि ती कधी करायचीही नाही. बस. तो कचरा कोण टाकणार? आणि अशा प्रकारे माझी कॉफी तयार आहे. हे CCD मध्ये विकली असते तर 250 रुपये भेटले असते मला. चला साहेब, या बसा. आमचे साहेब आता बसलेले आहेत. आता हे एकदा बसले की इथून 3-4 तास तरी हलत नाही माणूस. तर ह्याच जागेवर त्यांना नाश्ता आणून द्यायचा. आणि ही जी जागा आहे दिसते तुम्हाला, ही जागा, ही आमची भांडी ठेवण्याची जागा आहे. सकाळी सकाळी आपल्या हाताची कॉफी पिण्याची मजा वेगळी. खूपच जास्त. है ना, म्हणून मी सांगते रोज स्वतः कॉफी करून पिझ्झा. आता बघा या पोरीचं काय काय चाललंय सकाळी तुम्हाला दाखवतो. बघा काय काय करते. आता मला बोलत होती ना, आता बघा ही काय करते तुम्हाला दाखवतो. तू काय करत आहे ते तरी सांग. आज मला हेअर वॉश करायचंय, म्हणून मग हेअर वॉशच्या अगोदर म्हटलं केसांना काहीतरी लावूया थोडं 1 तास. मग तू काय लावत? म्हणून मग
मेहंदी नाही आहे आता सध्या घरामध्ये, थोडीच होती मेहंदी, तर ती बनवून यांच्यासाठी लावून बनवून ठेवली. मग आता मी दुसरं बनवते. त्यासाठी मी कोकोनट ऑइल घेतलं आहे थोडं, आणि आता ॲलोवेरा जेल घेते 2 चमचे. आणि हे मी फर्स्ट टाइम करते, त्याच्यामुळे मी कोणाला सांगत नाही, जस्ट मी माझं सांगते मी करते म्हणून. म्हणजे तू इन्व्हेंटर आहे, इन्व्हेन्शन केलं या गोष्टीचं? नाही, मी फर्स्ट टाइम करते, तू फर्स्ट टाइम माझ्यावर अप्लाय. आणि ह्याच्यामध्ये एक विटॅमिन ई ची कॅप्सूल घालते आता मी. ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. आणि हे खायचं नाही, केसांना लावण्याचं. केसर लावायचं. पण मस्त या जेली. माणसाला सगळं खाण्याचं दिसतं. अरे ते मस्त असं जेली सारखं दिसत होतं म्हणून विचारलं मी. माझं सांगून टाकावं लागेल कारण एकदम खडखुडे. हे पूर्ण एकदम छान मिक्स करून मग केसांना लावायचं. आता आपलं ॲप्लिकेशन रेडी झालं आहे. हे हिने जो बनवलंय ना ते मी तर कधी बघितलं नव्हतं, आज पहिल्यांदा बनवलंय बहुतेक हिने. फर्स्ट टाइम बनवलं आहे मी. मेहंदी लावते मी केसांना महिन्यातून 2 महिन्यातून एकदा, पण आज मेहंदी घरात नाही आहे, एकदम कमी मेहंदी होती म्हणून मग हे बनवते. नाहीतरी बोलतोच मी की माझ्याबरोबर राहून राहून हुशार झाली. असं सगळं स्कॅल्पला आणि असं खाली केसांना पूर्ण लावून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आपल्या श्रीने आता हेअर ट्रीटमेंटच्या नावाखाली मला सरळ सरळ असा संदेश दिला आहे की तुम्ही नाश्ता बनवायचे आहे. कारण मी तर माझी केस शायनी, स्मूथ आणि एकदम काळी करण्याच्या प्रयत्नासाठी लागलेली आहे. तर ॲज युजल जसं माझ्याबरोबर नेहमी होते, मला परत घरची सगळी कामं करायला लागणार आहे. तर चला मग आपण काहीतरी नाश्त्याची तयारी करून घेऊया. काय बनवायचं, कसं बनवायचं, आपल्या जो मॅडम आहेत त्यांच्याकडून आपण आदेश घेऊया आणि त्याच्यानंतर त्यांच्या हुकूमचं पालन करूया आपण. तर मॅडम, आज आपल्याला नाश्त्याला काय बनवायचं आहे, प्लीज आम्हाला सांगा. आज पोहे बनवूया. पोहे बनवायचा प्लॅन आहे. तू चक्क व्हिडिओमध्ये मला बनवू या असं म्हणत आहे. तुम्ही कदाचित विसरला आहे की तुम्ही आम्हाला सांगत नाही, तुम्ही आदेश टाकता की बनव म्हणून. कधी बनवलंय? पोहे बनवणार आहे मी. तर तुम्ही असं करा, एक कांदा कापा तोपर्यंत मी लावते म्हणून. नाही मी कधी सांगत नाही तुम्हाला, लक्षात ठेवा. ठीक आहे. एक कांदा फक्त कापा बस. ही अशी बोलून बोलून आहे ना माझ्याकडनं सगळी कामं करून घेते आणि मला नेहमीच ही सगळी कामं करायला लागतात. लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं, या व्हिडिओमध्ये पण परत बघा, परत कांद्याच्या नावाने ही मला किती कामं सांगते.
झाला कांदा कापून? हो मॅडम, आपला आदेश पाळलेला आहे आम्ही. अजून काही कापायचे आहे का? आता 2 मिरच्या. हो, आणि अजून काही? 3 मिरच्या 3 मिरच्या घेऊन घ्या मिरच्या. हो का? ठीक आहे, माझं झालेलं आहे. कोथिंबीर कापलेली आहे. शहाणे. कोथिंबीर कापलेली बघा. ये फंस गया सीएम, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. बारीक कोथिंबीर कापा. ते पण टाकणार आहे कापलेली कोथिंबीर. आणि म्हणतात क्या हो गया तुम्हें? क्यों नहीं बोल रहे हो? कुछ तो बोलो भाई. अरे मला मोठी कोथिंबीर आवडते म्हणून मी तशी करतो. पोहे बनवत आहे मी आता. आज पोह्यांवर किसलेलं खोबरं घालून छान लागतात, पण सध्या ओलं खोबरं नाही आहे घरामध्ये, तर बारीक शेव आहे माझ्याकडे. मम्मीने खास माझ्यासाठी बारीक शेव पाठवली, मला आवडते म्हणून, तर ती घालून आम्ही पोहे खाऊ आज. दाखवते मी तुम्हाला. पोहे रेडी आहेत. आता ह्याच्यामध्ये मी थोडी शेव घालते. थोडं आईचं प्रेम. आमच्या साहेबांना देते आता मी. जे कामाच्या नावाखाली टीव्ही बघतात, इथे बसलेत बघा, रिमोट हातातच आहे. मित्रांनो, एवढी कामं करून आणि समोर टीव्ही चालू आहे. माझे हात बघा. घ्या पोहे साहेब. ये किस तरह के लोग हैं? सुबह से शाम तक काम काम काम, खाना हराम. आणि तसं पण त्यांनी बघितलेलं आहे. खाऊन सांगा कसे झाले. आवडले? एन्जॉय. मी पण घेते आता. मित्रांनो, मी चाललो आहे हेअर कटिंगला. बघूया. हॅलो फ्रेंड्स, सॉरी आम्ही व्हिडिओ कंटिन्यूच केला नाही नंतर. सॉरी फ्रेंड्स, आम्ही व्हिडिओ कंटिन्यू केलाच नाही नंतर. आम्ही सुट्टीचा दिवस होता तर झोपून गेलो, आणि आता डायरेक्ट संध्याकाळी आम्ही उठलो आहे आणि आता निघालो आहे मार्केटमध्ये. उद्या व्हॅलेंटाईन डे, तर स्वतःहून तर काही गिफ्ट घेणार नाही, तर मी म्हटलं मला घेऊन चला आणि काहीतरी गिफ्ट घ्या. मग आता आम्ही निघालोय मार्केटमध्ये, तर बघूया काय भेटतंय का मला. किती खोटं बोलते. आणि ही झोपलेली आहे, मी जागा होतो. नाही, दोघे पण झोपलेलो. मी पण ही झोपलेली, मी टीव्ही जागा बघत होतो. बघत झोपली आणि मोबाईल बघत नाही बघत नाही झोपली नाही नाही नाही, ही झोपलेली. नेहमीप्रमाणे. तर चला मग आता आम्ही निघतो
आणि नंतर भेटू पुन्हा. आता आम्ही चाललोय शॉपिंगला. मी नेहमीप्रमाणे नवरा स्वतःहून गिफ्ट घेत नाही, तर आता मी घेऊन चालली. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. मला गिफ्ट घेण्यासाठी. मी काहीच नाही बोललो ह्याच्याबद्दल. आम्ही मार्केटमधून जाऊन आलो, पण आता तिथे काही व्हिडिओ बनवला नाही. काय काय आणलं ते मी दाखवते तुम्हाला. तर हे मला पुरणाची जाळी हवी होती म्हणून पुरणाची जाळी आणले. एक स्माइली बॉल. परत हे आमच्या साहेबांना सॉक्स. ही मला जीन्स आणली मी व्हॅलेंटाईन गिफ्ट. खरं 2 जीन्स घेणार होती, पण मला एकच चांगली भेटली म्हणून एक सध्या, नंतर अजून एक घेणार आहे थोड्या दिवसांनी. लायटर आणला आणि टिश्यू पेपर आणले. घरामध्ये टिश्यू पेपर संपले होते म्हणून. आणि आता हे बाकीचं सगळं खाण्याचं सामान आणलं. आता पावभाजी करणार आहे मी, तर त्यासाठी ब्राऊन ब्रेड, चणे आणले थोडे. पावभाजीमध्ये टाकणार आहेस? नाही, चणे असंच खायला आणले. एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. आणि मला वाटलं काय चीज पावभाजी म्हणून चीज. आणि हे भरपूर सारे कॉफीचे पॅकेट. हे आमच्या साहेबांचे. आणि आता मी बनवते पावभाजी, आणि ते आता मी काही दाखवत नाही व्हिडिओमध्ये. पावभाजीचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला आहे, तो नक्की तुम्ही बघा आणि आवडला तर सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. नेक्स्ट डे. बघा मित्रांनो, या पोरीचं काय चालू आहे. मेकअप सारखा मेकअप, नुसता मेकअप. मागले अर्धा तास झाले. 8 वाजता आम्ही निघण्याचा प्रयत्न केला होता की आम्हाला जायचे आहे, आणि ही पोरगी मेकअप नाही केला तर कोण करणार? हे बघा. वाव, आय एम लुकिंग हँडसम. येस. तर मित्रांनो, ही पोरगी मागले अर्धा तास झाला मेकअप करत आहे, आणि अर्धा तास मेकअपसाठी. बाकीचा जो टाईम हिने घेतलेला आहे तो वेगळाच आहे. ही असंच कुठे पण जायचं असेल तर जो टाईम ठरवेल त्याच्यापेक्षा कमीत कमी 1 तास उशिरा जाते. हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि तुम्हाला सर्वांना व्हॅलेंटाईन दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता आम्ही निघालो आहे बाहेर. अर्थात व्हॅलेंटाईन डे आहे तर थोडंसं सेलिब्रेशन तर बनत आहे. तर मग Oh shit! No! It is possible, it is possible. नहीं, ऐसा नहीं हो सकता. कह दो कि ये झूठ है. मी तयार आहे आता. आणि इथे आहे विशाल पवार. हॅलो गाईज, हाव आर यू. तुम्हाला हाँ ये कर लो पहले. बड़े लोग हैं, पहले ऐसे करते होंगे. पण व्हॅलेंटाईन डेच्या भरपूर शुभेच्छा. आणि मी असं ह्याच्यासाठी म्हणतोय की मॅडमने जो आहे की नाही, एक फक्त जास्त तशी करत नाही, फक्त 1 तास उशीर लावलेला आहे. आणि ते 1 तास तिने उशीर कशामध्ये लावला आहे ह्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. थोडी तयारी तर करावीच लागते मुलींना. आणि आता मी तुम्हाला थँक्यू सो मच प्रीटी रोज फॉर मी, फॉर प्रीटी गर्ल. माझ्यासाठी स्माइली. येस, कीप स्माइल. चल. आणि आता मी तुम्हाला माझा पूर्ण लुक दाखवते. बघा एकदा. तुम हुस्न परी तुम जाने जहां, तुम
आम्ही आता त्यांचा लुक दाखवते. लेट्स गो. हा लुक ठीक वाटतो ना. मी सुंदर दिसते. ॲज ऑलवेज. तर आता आम्ही आलो आहोत हॉटेलमध्ये आणि माझं व्हेज मी मागवलं आहे व्हेज हैदराबादी बिर्याणी आणि साहेबांसाठी आला आहे पनीर रोल. फक्त पेपर आहे, पनीर दिला नाही आतमधला. पनीर रोल नाही, सॉरी चिकन रोल. तर आता आम्ही ह्याच्यावर पाव मारतो. चला आता आम्ही स्टार्ट करतो आणि कसं आहे ते पण तुम्हाला सांगतो. फ्लेवर तर आहे, छान आहे बिर्याणी. चला आता मी खातो पूर्ण, नंतर भेटू. बाय. तर आता आम्ही आलो आहोत स्वदेशी उत्सवमध्ये आणि इथे सेल लागलेला आहे. माझ्या मोबाईलचं कवर तुटलेलं आहे. बघूया भेटतंय का आता. इथे खूप सारे दादा आता आपल्याला काढून देतील. दोघांपैकी कोणतं चांगलं वाटतंय बघू आता. टेबल आहे, मस्त आहे, ठेवून घेतील. चला बँडमध्ये किती छान छान आहेत बघा. वा थंडी आहे थोडी. ते बुक्स आहेत, मोठ्यांसाठी सुद्धा आहेत छान. बघूया कोणतं आवडतंय का. बुकच्या स्टॉलवर आलो आहे आणि खूप छान छान बुक्स आहेत इथे. 2 बुक घेतलेले आहेत आम्ही, एक हिडन हिंदू आणि इकिगाई. घरी जाऊन मी तुम्हाला दाखवते आणि नक्की विजिट करायचे एकदा. हे दादा बसलेत. चला थँक्यू. वीडियो में ले सकते हैं ऐसे? वीडियो में ले सकते हैं? हाँ बिल्कुल मैम, ये भी देखिए मैडम. इधर 500 में 2 कुर्तियाँ हैंडलूम खादी कॉटन, जो हाँ. वॉशिंगटेबल कपड़ा रहता है, स्वीट फ्री रहेगा. 500 मध्ये 2 कुर्ती. 500 में 2 स्वीट फ्री रहता है ये, और सालों साल चलता है ये. और ये ऐसे इसमें सॉफ्ट मटेरियल में भी आता है और जाने में भी आता है. और भी डिज़ाइन कलर आएंगे. ये 2 दिन ऑफर है मैडम इसमें. ओके. 500 में 2 है, 1000 में 5 लोग 1000 की. 1000 में 5 चलेगा. ऐसी पैंट में ये भी 400 में बे, 500 में बे से 400 में बे कर दिया. 2 दिवस ऑफर, सैटरडे संडे. और ये शॉर्ट कुर्ती में 500 में 3 कर दिया. और ऊपर वाला लॉन्ग 700 में बे, दोल से 700 600 में में 2. 2. 600 मध्ये 2.
हाँ ये है 15 और 16 तारीख के लिए ऑफर है, फिर उसके बाद में ऑफर खत्म है हमारा। अच्छा, हाँ जी, ये कहाँ से लाए आपने, मतलब कहाँ से? ये बाहर का हाजी मेरठ का। सूरत से लाए? नहीं, सूरत का नहीं, बाहर का, मेरठ का। मेरठ। अच्छा, कपड़ा तो अच्छा है। ये खादी की, ये नहीं खादी है, तो मैं बोल रहा हूँ इस पे ये हैंडलूम होता है, हैंडलूम से ही बना बनता दे। है। खूप छान आहे कपडा। इसमें इसीलिए नाही अभी तो तुम्हाला घ्यायचं आहे? 300 रुपीजला पॅन्ट आहे. इम्पोर्टेड मटेरियल होगा। आप सब लोग या मेरठ से आए हैं क्या? मतलब अलग अलग है? कोई राजस्थान का है, कोई यूपी का है। आप कहाँ से हो? मैं दिल्ली। दिल्ली। कब से लगा है ये? ये लगा है आपका 4 जनवरी से। 4 जनवरी, बहुत दिन हो गए. ऑलमोस्ट 1.5 महीना हो गया। हाँ हाँ मैं देखा था इस पे मस्त आहे ना. हां, छान आहेत कपडे, ते पण छान होते. बघायचं आहे तुम्हाला? नाही हे कसले कलर. ठीक है सर। थँक्यू. बॅगचा स्टॉल आहे. अगेन करती, थंड लागते मला जरा. कुर्ती स्टॉल आहे समोर. $650 $500 शॉर्ट्स. आणि ते क्वालिटी खूप छान आहे ॲक्च्युअली. ट्राय करू शकता नक्की तुम्ही. हे मी पॅन्ट घालते ती वाली. हां, 250 सेम. ठाण्याला आता मी 2 वापरते ना घरी. पहिलेच 200 रुपये, ये 250। हे कडा बघू का? हे बघा ना, हे असं. हे पकडा. कितने का है भैया ये सब? मॅडमची शॉपिंग चालू झाली. हो सगळं चांगलं वाटतं आता. स्पेक्स दिसतोय का चांगला, पण असं छोटा वाटतोय. आजचा ब्लॉग आता आम्ही इथेच एंड करतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू